प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा परमेश्वराच्या वचनाकडे आपण वळत असताना आजपासून आपण एक नवीन संदेश मालिका सुरू करीत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी बरेच जणांना माहिती आहे, परंतु पुरेशी माहिती नाही. आणि ख्रिस्ती विश्वासाऱ्यांना सुद्धा प्रभू येशूबद्दल बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की आपल्याला माहीत नाहीत. आणि म्हणून तो कोण आहे, कशासाठी जगात आला, त्याचं कार्य काय आणि त्याचा आपल्याशी काय संबंध, याविषयी आपण ह्या मालिकेत सविस्तरपणे पाहणार आहोत. आणि आजपासून आपण एक नवीन संदेश मालिका सुरू करीत आहोत, जिचं नाव आहे जो येशू तुम्हाला माहीत नसेल. जो येशू तुम्हाला माहीत नसेल. आणि आजचा विषय आहे तो इतिहासातला आहे की अनंत काळातला. तो इतिहासातला आहे की अनंत काळातला. आता अनंत काळ हा शब्द आज फारसा प्रचलित नाही. अनंत काळ किंवा सार्वकालिक हे आपण दैनंदिन जीवनात फारसं हा शब्द वापरत नाही. परंतु अनंत काळ म्हणजे कधीही न संपणारा काळ. पवित्र शास्त्रानुसार जर त्याची व्याख्या केली तर असा काळ की ज्याला प्रारंभ नाही, अंत नाही. खरं म्हणजे अनंत काळ हा काळ नाहीच, कारण काळ किंवा टाईम हा अनंत काळात आहे. ज्यावेळी देवाने सृष्टीची उत्पत्ती केली, सृष्टी उत्पन्न केली, सूर्य चंद्र तारे केले, तेव्हा सीझन, महिने, वर्ष हे सुरू झाले. त्यावेळेस टाईम किंवा काळ सुरू झाला. परंतु त्याच्यापूर्वी देव होता. त्याच्यापूर्वी तो अनंत काळात होता. आणि आपल्याला माहिती आहे की कोणतीही गोष्ट ही अनंतकालिक नाही. जगातली कोणतीही वस्तू, मनुष्य, तुम्ही आणि मी सुद्धा. म्हणजे अनंत काळ हा काळाच्या पलीकडचा काळ आहे की ज्याला कोणताही काळ नाही असा, की ज्याला प्रारंभ नाही, शेवट नाही असा काळ. आता आज आपण ह्या काळाबद्दल 3 गोष्टी पाहणार आहोत. पहिली गोष्ट, पूर्वीचा अनंत काळ किंवा इतिहासातला अनंत काळ. दुसरी गोष्ट, सध्याचा अनंत काळ किंवा आपल्या मनातील अनंत काळ. आणि तिसरी म्हणजे भविष्यातला अनंत काळ, स्वर्गातील अनंत काळ. अनंत काळाविषयीच्या आणि प्रभू येशूबद्दलच्या 3 गोष्टी आज आपण पाहूया. आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर पाहू की प्रभू येशू ख्रिस्त हा इतिहासातला आहे की अनंत काळातला आहे. कारण इतिहासाला सुरुवात नाही, परंतु अनंत काळाला कोणतीही सुरुवात नाही, शेवट नाही. तर पहिला पॉईंट, इतिहासातला अनंत काळ किंवा पूर्वीचा अनंत काळ. प्रभू येशूचं त्या अनंत काळात आपल्यावर प्रेम होतं. आता देव अनंत आहे, सार्वकालिक आहे, हे एक त्याचं वैशिष्ट्य, हा एक त्याचा गुणधर्म आहे की देवाला प्रारंभ नाही, शेवट नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा जो देव आहे, देव जो पुत्र आहे, त्यालाही प्रारंभ किंवा शेवट नाही. आणि ही गुजे, ही रहस्य आपण आपल्या मानवी बुद्धीने समजू शकत नाही. देवाबद्दलचं सर्व काही आपण समजू शकत नाही. आणि जर समजलो तर तो देव राहणार नाही. तो इतका छोटा होईल, तो आपल्यासारखा होईल की ज्याला आपण समजू शकतो, ओळखू शकतो, ज्याच्याबद्दल सर्व जाणून घेऊ शकतो. परंतु तो आपल्या समजाच्या, बुद्धीच्या पलीकडे आहे, महान आहे. हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हा इतिहासातला आहे की अनंत काळातला. मिखाचं पुस्तक याचा 5वा अध्याय 2रं वचन, यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची एक भविष्यवाणी आहे. जुन्या करारातील मिखा 5 आणि 2 या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, हे बेथलेहेम एफ्राता, यहूदाच्या हजारामध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्रायलाचा शास्ता होईल. आणि आता ऐका, त्याचा उद्भव प्राचीन काळापासून, अनादी काळापासून आहे. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून आहे, अनादी काळापासून आहे. म्हणजे त्याचा उगम, त्याचं येणं जाणं, त्याचं बाहेर जाणं स्वर्गातून, हे अनंत काळापासून सुरू आहे. प्रभू येशू ख्रिस्त अनंत काळातला आहे की इतिहासातला?
या वचनावर आपल्याला समजतं की जगात जन्म घेण्यापूर्वी तो अस्तित्वात होता आणि एक दिवशी ज्यावेळेस जगात असताना तो शास्त्री पुरुषांशी आणि त्याच्या शिष्याबरोबर काही लोकांचे संबंध संवाद साधत असताना त्याने एक वाक्य म्हटलं आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याने असं म्हटलं की तुमचा पूर्वज अब्राम होता त्यापूर्वी मी आहे. योहान 8 आणि वचन 58. बघा, इस्रायलचा पूर्वज हा अब्राम, ज्याच्यापासून इस्रायल राष्ट्र निर्माण झालं. आणि त्यांना माहीत होतं की अब्राम हा त्यांचा पूर्वज आहे. पण प्रभू येशू ख्रिस्त जगात असताना एक तरुण 30-32 वर्षाचा तो त्यांना सांगतो की अब्राम होता त्याच्यापूर्वी मी आहे. म्हणजे बघा, त्याने म्हटलं की अब्राम होता, तो इतिहासात होता, तो त्यावेळेस आज जिवंत नाही. पण प्रभू येशू म्हणतो की मी आहे. मी होतो असं नाही, तर मी आहे. आता ह्याचा तुमच्या माझ्याशी काय संबंध? तुम्ही म्हणाल ते ठीक आहे, पण याचा माझ्याशी काय संबंध? आणि याचा संबंध असा, इफिसकरास पत्र याचा 1 अध्याय आणि याच्या 4थ्या वचनात काय म्हटलेलं आहे बघा. इफिस 1 आणि 4 मध्ये पाऊल इफिसकरांना लिहिताना असं म्हणतो की देव पित्याने आपल्याला ख्रिस्तामध्ये आपल्या जन्मापूर्वी, जगस्थापनेपूर्वी निवडून घेतला. म्हणजे काय की आपला जन्म होण्यापूर्वी, जगस्थापना, जगाची उत्पत्ती होण्यापूर्वी देवाने आपल्यावर प्रीती केली आणि आपल्याला निवडला. म्हणजे ख्रिस्ताचं आपल्यावर आपल्या जन्मापूर्वी प्रेम होतं, अनंत काळापासून. यिर्मयाचं पुस्तक याचा 31वा अध्याय, याच्यातही यिर्मयाने ही भविष्यवाणी केलेली आहे देवाच्या प्रेमाविषयी, देवाच्या प्रीतीविषयी. तो म्हणतो, यिर्मया 31 आणि वचन 3, परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले. तो म्हणाला, मी सार्वकालिक प्रेम वृत्तीने तुझवर प्रेम करीत आलो. सार्वकालिक प्रेम वृत्तीने तो इस्रायला म्हणतो की मी तुझवर प्रेम करीत आलो. म्हणजे देवाचं त्याच्या लोकांवरचं प्रेम हे अनंत काळापासूनचं, ते लोक घडण्यापूर्वी, जन्माला येण्यापूर्वीपासूनचं आहे. बघा, आपण त्याच्यासाठी काही केलं, आपण चांगलं केलं, वाईट केलं म्हणून तो आपल्यावर प्रेम करतो असं नाही. तर आपण काही चांगलं, बरं, वाईट करण्यापूर्वी, जन्म घेण्यापूर्वी, काही करण्यापूर्वी त्याने तुमच्या आणि आमच्यावर प्रेम केला. प्रभू येशू ख्रिस्त अनंतकालिक आहे आणि त्याचं प्रेम आपल्यावर अनंतकालिक आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला हे खरं वाटत नाही, आपल्या बुद्धीला हे पटत नाही की देवाने आपल्या जन्मापूर्वी किंवा आपल्यावर कसं प्रेम केलं आणि कसं त्याचं प्रेम आहे. परंतु आनंदाची गोष्ट ही की आपण कोण आहोत, काय करतो, काय केलं म्हणून तो आपल्यावर प्रेम करत नाही. तर तो प्रेम स्वरूप आहे, त्याचा स्वभाव प्रेम आहे, म्हणून तो आपल्यावर प्रेम करतो, म्हणून त्याची आपल्यावर प्रीती आहे. काहीतरी केल्यामुळे तो आपल्यावर प्रेम करील किंवा करतो असं नाही. आपण देवाला आपल्यावर प्रेम करायला लावू शकत नाही. त्याचं प्रेम आपल्यावर आहे. ही आनंदाची बातमी, ही सुवार्ता आहे की त्याने तुमच्याने माझ्यावर प्रेम केलं आहे. आता तुम्ही म्हणाल की मला तसं वाटत नाही, मला नाही वाटत की देवाचं माझ्यावर प्रेम आहे. पण आपल्या वाटण्यावर हे नाही, आपला विश्वास आपल्याला काय वाटतं त्याच्यावर नसावा. तर देवाचं वचन काय सांगतं, देवाच्या वचनाचं सत्य त्याच्यावर असला पाहिजे. म्हणून पहिली गोष्ट ही इतिहासाच्या किंवा अनंत काळाच्या पूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताने, देवाने आपल्यावर प्रेम केलेलं आहे. दुसरी गोष्ट सध्याचा किंवा आपल्या अंतःकरणातील अनंतकाळ. अनंतकाळाविषयी पहिली गोष्ट ही की पूर्वीचा अनंतकाळ की ज्यापूर्वी देवाने आपल्यावर प्रीती केली, आणि दुसरं की सध्याचा अनंतकाळ आपल्या अंतःकरणात असलेला की प्रभू येशूचं, देवाचं अंतःकरण आपल्याविषयी तुटतं, त्याला आपल्याविषयी ओढ आहे, त्याने आपल्याला निर्माण केलेलं आहे. आणि ज्यावेळेस त्याने
आपल्याला निर्माण केलं, मनुष्याला निर्माण केलं, त्याने मनुष्यामध्ये एक भाग, एक पोकळी अशी ठेवली की जी फक्त देवानेच भरून जाऊ शकते. तर लोक ती पोकळी आपण जगातील गोष्टीने, वस्तूने, करमणुकीने, धनसंपत्तीने किंवा एखादं करिअर, आपल्याला वाटतं की अमुक गोष्ट केल्यानंतर आपण समाधानी होऊ, आपल्याला समाधान मिळेल, तृप्त होऊ. परंतु ती जी पोकळी देवाने ठेवलेली आहे ती फक्त देवानेच भरून काढली जाऊ शकते. तर पहा, अनंत काळाविषयी पहिली गोष्ट ही की पूर्वीचा किंवा इतिहासातला अनंत काळ, की अनंत काळात पूर्वी, आपल्या जन्मापूर्वी, जगस्थापनेपूर्वी प्रभू येशू ख्रिस्त अस्तित्वात होता आणि त्याचं आपल्यावर प्रेम होतं. आता दुसरा पॉईंट, दुसरा मुद्दा की सध्याचा अनंत काळ, मनुष्याच्या अंतःकरणातला अनंत काळ. देवाने ज्यावेळेस मनुष्याला घडवलं त्यावेळेस त्याच्यामध्ये एक भाग, एक पोकळी अशी ठेवली की जी फक्त देवानेच भरली जाऊ शकते. देवाने त्याचा आत्मा मनुष्यात फुंकला आणि म्हणून एक पार्ट त्या शरीरामध्ये देवाचा आहे. तो देवाशी जोडला गेल्यानंतरच तृप्त होऊ शकतो, त्याला समाधान मिळू शकतं. परंतु लोक हा भाग तृप्त करण्यासाठी, समाधान मिळवण्यासाठी जगी गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाटतं की शिक्षणाने, धनसंपत्तीने, एखादी वस्तू, एखादी गोष्ट मिळाल्याने आपण सुखी, समाधानी होऊ. परंतु ती पोकळी फक्त देवानेच भरली जाऊ शकते. आणि याविषयी उपदेशक काय म्हणतो बघा. जुन्या काळातील उपदेशकाचा पुस्तकाचा 3रा अध्याय आणि 11व्या वचनात तो असं म्हणतो, आपापल्या समयी होणारी हरेक वस्तू त्याने सुंदर बनवली आहे. आणि आता ऐका, त्याने म्हणजे देवाने मनुष्याच्या मनात अनंत काळाविषयीची कल्पना उत्पन्न केली आहे. देवाने माणसाच्या मनामध्ये अनंत काळाविषयीची कल्पना उत्पन्न केलेली आहे. मनुष्याला उमगत नाही, तरी देवाचा आधीपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही. म्हणजे काय? म्हणजे प्रत्येकामध्ये ही कल्पना, हा विचार आहे. प्रत्येकाला हे माहीत आहे की हे आयुष्य, हे जीवन, हे सर्व काही नाही. ह्याच्यानंतरचं सुद्धा एक जीवन आहे. ह्याच्यानंतरसुद्धा आपण जिवंत राहतो, आपण कुठेतरी जातो, स्वर्गात किंवा नरकात. हे जवळजवळ सर्व धर्मात प्राचीन काळापासून हा समज मानव जातीमध्ये आहे. कशामुळे? उपदेशक 3 आणि 11 लिहिलेले जे आहे त्याच्यामुळे, की देवाने मनुष्याच्या मनामध्ये अनंत काळाची कल्पना उत्पन्न केलेली आहे. ही कल्पना मनुष्याच्या मनात ही देवाने उत्पन्न केलेली आहे. आणि म्हणून माणूस हे मानतो की ह्याच्यानंतरसुद्धा एक आयुष्य आहे, ह्याच्यानंतरसुद्धा आपण कुठंतरी जातो, ह्याच्यानंतरचं सुद्धा एक जीवन आहे. रोमकरासपत्र 8 आणि वचन 22 देखील पाऊल लिहिताना लिहितो की संपूर्ण सृष्टी कणत आहे. देवाच्या पुत्रांच्या प्रगट होण्याची म्हणजे नवीन युगाची वाट पाहत आहे, की जे युग देव, जे नवीन आकाश, नवीन पृथ्वी उत्पन्न करणार आहे, त्या युगाची वाट पाहत सर्व सृष्टी, प्राणी, पशु, पक्षी, मानव यांना उत्कंठा लागलेली आहे. आणि 8व्या अध्यायाच्या 22व्या वचनात पाऊल लिहितो की संपूर्ण सृष्टी ही कणत आहे. का कणत आहे? कारण देवाने अनंत काळाची कल्पना मनुष्यामध्ये ठेवलेली आहे. तर पहिली गोष्ट ही की सार्वकालिक जीवनाविषयीची किंवा अनंत काळाविषयीची इच्छा, की आपल्याला इच्छा आहे, प्रत्येकाला एक इच्छा असते की आपण स्वर्गात जाऊ, आपण ह्याच्यानंतर देवाकडे जाऊ, ह्याच्यानंतरचं एक जीवन आहे. आणि ही जी इच्छा आहे, जीवनाची इच्छा, मरणाची नव्हे. मरण जवळ आल्यावर कोणाला आवडत नाही, कोणाची इच्छा नसते. कारण देवाने जीवन दिलेलं आहे, तो जीवन देणार आहे. आणि सार्वकालिक जीवनाची, सर्व काळाची किंवा अनंत काळाची इच्छा किंवा कल्पना ही देवाने मनात ठेवलेली आहे. दुसरी गोष्ट की अनंत काळाविषयीचं किंवा सार्वकालिक जीवनाविषयीचं वर्णन. आता सार्वकालिक जीवन म्हणजे नेमकं काय?
पूर्वी मला असं वाटत होतं की सार्वकालिक जीवन म्हणजे आपण मरण पावल्यानंतर ते जीवन सुरू होत असतं, जेव्हा आपण स्वर्गात जातो तेव्हा. ही माझी पूर्वीची कल्पना होती. परंतु पवित्र शास्त्र असं शिकवतं सार्वकालिक जीवन काय आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः काय म्हटलं आपण पाहू. योहानकृत शुभवर्तमान याचा 17वा अध्याय आणि याचं 3रं वचन बघा. योहान 17 आणि वचन 3 या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना काय सांगतो. तो म्हणतो की, आणि ही गेत्सेमने बागेत त्यांनी केलेली शेवटची प्रार्थना आहे. आणि त्या प्रार्थनेत तो असं म्हणतो, सार्वकालिक जीवन हेच आहे की त्यांनी जो तू एकच देव, सत्य देव त्या तुला आणि ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे. योहान 17 आणि वचन 3. मी पुन्हा वाचतो. सार्वकालिक जीवन हेच आहे की त्यांनी जो तू एकच सत्य देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे. म्हणजे देवाला जाणून घेणे, येशू ख्रिस्ताला जाणून घेणे हे सार्वकालिक जीवन आहे. त्याच्याशी नातं जोडणं, त्याच्याशी संबंध जोडले जाणं हे सार्वकालिक जीवन आहे, असं प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. त्याने असं म्हटलं की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो मरणातून पार गेलेला आहे, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेले आहे. म्हणजे ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणारा आहे असा आपण जेव्हा विश्वास ठेवतो त्यावेळेस आपण सार्वकालिक जीवनात जातो. त्यावेळेस आपल्याला सार्वकालिक जीवन हे प्राप्त होत असतं, मरण पावल्यानंतर नव्हे. म्हणजे काय, 3 गोष्टी. सार्वकालिक जीवन काय आहे. सार्वकालिक जीवन याचा अर्थ खरा आनंद, खरं समाधान, खरं सुख, खरं समाधान याच्यामध्ये आहे की आपण कोण आहोत, देव कोण आहे आणि आपण त्या देवाशी आत्म्याने मनाने जोडले गेलेलो आहोत, त्याच्याशी आपला संबंध जोडला गेलेला आहे. हा आनंद देव प्राप्त झाल्याचा, सार्वकालिक जीवन प्राप्त झाल्याचा आनंद. म्हणजे खरा आनंद कोणत्या वस्तूमध्ये, करमणुकीमध्ये किंवा कोणत्या गोष्टीमध्ये नाही, तर खरा आनंद सार्वकालिक जीवनामध्ये आहे, सार्वकालिक जीवन मिळण्यामध्ये आहे. दुसरी गोष्ट, सार्वकालिक जीवन म्हणजे एक विस्तार आहे, एनलार्जमेंट. म्हणजे माणूस देवाकडे वळण्यापूर्वी जरी तो कोणी नसला, काही नसला, तरी सार्वकालिक जीवनात आल्यानंतर, तारण झाल्यानंतर त्याच्या जीवनाचा आपोआप विस्तार होतो. जे तो पूर्वी करू शकत नव्हता ते करू लागतो. जे कार्य त्याला अशक्य होतं ते त्याच्याद्वारे होऊ लागतं. उदाहरणार्थ, मी कधी विचार केला नव्हता की मी एक पाळक होईन, परंतु देवाच्या योजनेतून आज 20 वर्ष होऊन गेले या पालखी सेवेमध्ये. मला कधी वाटलं नव्हतं की मी रेडिओ वक्ता होईल, रेडिओवर संदेश देईल, परंतु 10 वर्ष मी हे काम केलं. म्हणजे काय की हा विस्तार. मला कधी वाटलं नव्हतं की माझ्या प्रार्थनेच्याद्वारे लोक सैतानाच्या बंधनातून मुक्त होऊ शकतील, विश्वासाने प्रार्थना केल्यावर लोक बरे होतील, परंतु ते झालं. म्हणजे सार्वकालिक जीवन हा एक आनंद तर आहेच, पण दुसरी गोष्ट हा एक विस्तार आहे की आपलं जीवन मर्यादित सीमित राहत नाही, तर आपला विस्तार होत असतो. देव आपला विस्तार करत असतो, कारण त्याने आपल्याला त्याचा पवित्र आत्म्याचे दानं दिलेले असतात. आणि ज्यावेळेस देवाचा आत्मा, त्याचे दानं आपल्याला मिळतात, आपल्या जीवनाचा विस्तार किंवा वाढ व्हायला लागते. सर्व बाबतीत, आत्मिक, भौतिक, आर्थिक, सर्व प्रकारे आपली वाढ किंवा वृद्धी व्हायला लागते. तिसरी गोष्ट, सार्वकालिक जीवन एक समृद्धी देखील आहे. म्हणजे जे काही आपल्याला पाहिजे ते सर्व काही देवाने पुरवठा करून ठेवलेला आहे, याचा अनुभव आपल्याला यायला लागतो. म्हणजे आपण पूर्वी जशी काळजी करत होतो, पूर्वी जसं आपल्याला वाटत होतं की आपलं काय होईल, आपल्या मुलाबाळांचं काय होईल, पुढं काय होईल, ही चिंता, ही काळजी जाते आणि आपल्याला एक दिलासा, एक खात्री निर्माण होते की देवाने आपल्यासाठी पुरवठा करून ठेवलेला आहे. तो आपल्या गरजा पुरविल, तो गरजा पुरवणारा आहे.
तर सार्वकालिक जीवन म्हणजे देवाला, प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखणे. सार्वकालिक जीवनात म्हणजे तारणात त्याच्याशी नातं जोडल्याच्या त्या संबंधात येणे, त्याचा पुत्र आणि कन्या होणे, आणि हे झाल्यानंतर आपल्याला खरा आनंद, खरा विस्तार आणि खरी समृद्धीचा अनुभव येतो. तर अनंत काळाविषयी आपण सध्या बोलत असताना प्रभू येशू ख्रिस्त अनंत काळातला आहे की इतिहासातला? तो इतिहासातला पण आहे, पण इतिहास अनंत काळात आहे, म्हणून प्रभू येशू अनंत काळातला पण आहे. अनंत काळ पूर्वीचा, की पूर्वी अनंत काळात त्याने आपल्यावर प्रेम केलं. सध्या त्याने आपल्या मनात अनंत काळाची कल्पना दिलेली आहे, आणि म्हणून ती ओढ आपल्याला लागते देवाविषयीची. म्हणून माणूस देवाचा शोध कोणत्या ना कोणत्या रीतीने, त्याची भक्ती, त्याची उपासना करत असतो. देवासाठी काहीतरी करावं, केलं पाहिजे ही भावना मनात निर्माण होते. कारण का? कारण शास्त्र सांगतं, उपदेशक 3:11 की देवाने मनुष्यामध्ये अनंत काळाची कल्पना उत्पन्न केलेली आहे, अनंत काळ ठेवलेला आहे, म्हणजे सध्याचा. आणि ही कल्पना की सध्या देखील तो आपल्याला स्वीकारतो, तो आपल्यावर प्रेम करतो. आणि तिसरी आणि शेवटची गोष्ट अनंत काळाविषयी, की अनंत काळ पूर्वीचाच नाही, सध्याचाच नाही. प्रभू येशूने पूर्वीच आपल्यावर प्रेम केलं, सध्या करतो असं नाही, तर भविष्य काळात देखील आपल्याला गॅरंटी आहे, ही शाश्वती आहे. स्वर्गातील किंवा भविष्य काळातील अनंत काळ. तिसरा पॉईंट, की प्रभू येशू ख्रिस्ताचं आपल्यावर प्रेम आहे, तो आपल्यासाठी जिवंत आहे. तिसरा पॉईंट हा, की भविष्यातील किंवा स्वर्गातील अनंत काळ, की प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी स्वर्गात युगाने जिवंत आहे. इब्री लोकास पत्र याचा 10वा अध्याय, या ठिकाणी याविषयी काय लिहिलेलं आहे आपण जरा वाचू. इब्री लोकास पत्र 10 आणि वचन 12 या ठिकाणी इब्री लोकास पत्राचा लेखक असं लिहितो, परंतु हा म्हणजे प्रभू येशू पापाबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून देवाच्या उजवीकडे बसला आहे. त्याने सर्व काळासाठी एकच यज्ञ अर्पण, म्हणजे प्रत्येक काळात वेगवेगळे यज्ञ बळी करण्याची गरज नाही. त्याचा एकच यज्ञ सर्व काळासाठी लागू आहे. एकच यज्ञ अर्पण तो स्वर्गात बसलेला आहे. आता तो बसला म्हणजे याचा अर्थ तो थकून बसलेला आहे का? नाही. तो बसलेला आहे याचा अर्थ हा, की माणसाच्या तारणाचं कार्य त्याने पूर्ण केलेलं आहे. तुमचा आणि माझा देवाचा समेट होण्याचं कार्य, तुमच्या आणि माझ्या पापाची खंडणी, क्षमा होण्यासाठी त्याने जे लागतं ते सर्व स्वतःचं अर्पण, स्वतःचं रक्त सांडलेलं आहे. म्हणून तो बसलेला आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आज कुठे आहे? तो स्वर्गामध्ये देवपित्याच्या उजवीकडे आहे. पण मग तुम्ही म्हणाल की तो स्वर्गामध्ये सध्या काय करीत आहे? पहिली गोष्ट ही, प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात काय करीत आहे? पहिली गोष्ट, तो आपल्या प्रार्थना ऐकून तो आपल्या गरजा पुरवित आहे. तो आपला पुरवठा करीत आहे. त्याचं आपल्या जीवनावर नियंत्रण आहे. आपल्या जीवनात काय चाललं आहे, काय झालं आणि काय होणार आहे ह्याच्याकडे त्याचं लक्ष आहे. त्याला सर्व माहीत आहे. दुसरी गोष्ट, तो स्वर्गातून आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे, प्रार्थना करीत आहे. आपण जरा वाचू रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि याचं 34वं वचन बघा. रोमकरास पत्र 8 आणि वचन 34 पाऊल असं लिहितो, दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही तर मेलेल्यातून उठविला गेला. आणि आता ऐका, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि आपल्यासाठी विनंती करतो, असा जो ख्रिस्त येशू, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त सध्या कुठे आहे? स्वर्गामध्ये देवपित्याच्या उजवीकडे. आणि तो तिथे काय करीत आहे? तर तुमच्या आणि माझ्यासाठी सतत देवपित्याजवळ विनंती, मध्यस्थी करीत आहे. ज्यावेळेस आपण त्याच्यापासून दूर जातो,
ज्यावेळेस आपण पाप करतो, चुका करतो, ज्यावेळेस सैतान आपल्या विरुद्ध देवाजवळ दोष लावतो, त्यावेळेस तो देव पित्याजवळ विनंती करतो की मी माझं रक्त ह्याच्यासाठी सांडलेलं आहे, मी त्याला माझ्या रक्ताने, मी हिला माझ्या रक्ताने विकत घेतलेलं आहे, ह्याच्या पापाची ती क्षमा कर. आपण स्थिर राहावं, आपण ह्या जगात विजय मिळवावं, विजयी जीवन जगावं, यासाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे. आणि इब्री लोकासपत्रात देखील हेच सत्य सांगितलेलं आहे. इब्री लोकासपत्र याचा 7वा अध्याय आणि याचा 25वा वचन बघा. इब्री 7 आणि 25. ह्यामुळे ह्याच्याद्वारे म्हणजे प्रभू येशूच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना हा पूर्णपणे तारण्यास समर्थ आहे. जे कोणी देवाजवळ प्रभू येशूच्याद्वारे येतात त्यांचं पूर्ण तारण करण्यास तो समर्थ आहे. त्यांनी किती पाप केलेलं असतो, ते किती भ्रष्ट झाले, त्यांचं जीवन किती उद्ध्वस्त झालेलं असतं, देवाजवळ येणाऱ्यांना तो पूर्णपणे तारण्यास समर्थ आहे. आणि पुढे काय लिहिलं आहे बघा. कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. प्रभू येशू ख्रिस्त काय करीत आहे? तो सर्वदा ज्यांचं तारण झालं, जे देवाकडे आले, तुम्ही आणि मी, ते आपल्यासाठी सर्वदा मध्यस्थी करीत आहे. तर पहिली गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात काय करतो? तो स्वर्गातून आपल्यावर त्याचं आपल्यावर लक्ष आहे. तो आपल्या गरजांचा पुरवठा करतो. दुसरी गोष्ट, तो आपल्यासाठी मध्यस्थी प्रार्थना करीत आहे. तिसरी गोष्ट, तो आपलं संरक्षण करतो. ज्या वेळेस आपल्यावर सैतानाचे हल्ले होतात, ज्या वेळेस आपण एखाद्या पापात पडतो, एखादं संकट, एखादी घटना घडते, त्यावेळेस त्या संकटातून तो आपलं संरक्षण करतो. ही तिसरी गोष्ट. यहूदाचं पत्र, एक छोटंसं पत्र प्रकटीकरणाच्या अगोदर, यहूदाचं पत्र याचा 24वा अध्याय 24व्या वचनामध्ये काय लिहिलं आहे बघा. यहूदाचे पत्र आणि वचन 24. तुम्हास पतनापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्युक्त सानिध्यात निर्दोष असे उल्हासयुक्त उभं करण्यास जो समर्थ आहे. बघा, यहूदाचे पत्र आणि वचन 24. तो म्हणतो की तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला पतनापासून, नाशापासून राखण्यास आणि देवापुढे पूर्ण सादर करण्यास, ऐश्वर्युक्त सादर, निर्दोष असं सादर करण्यास तो समर्थ आहे. म्हणजे काय? की आपण आपल्या स्वतःला टिकवू शकत नाही, तुम्हाला टिकवू शकत नाही, मी मला, तर तुम्हाला आणि मला टिकवणारा, सांभाळणारा तो आहे. हे कार्य तो स्वर्गातून आपल्यासाठी करत आहे. हे त्याचं एक प्रमुख कार्य आहे की आपल्याला पतनापासून आपल्याला वाचवणे, नाशापासून आपला बचाव करणे. आणि चौथी आणि शेवटची गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी काय करत आहे? शिष्यांशी संभाषण करत असताना त्याने एक दिवशी त्याच्या शिष्यांना सांगितलं की मी पित्याकडे चाललो, मी पित्याकडे जात आहे. त्यावेळेस त्यांनी त्याला विचारलं आणि त्यावेळेस त्यांनी काय उत्तर दिलं बघा. योहानकृत शुभवर्तमान 14 आणि वचन 2. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत, नसत्या तर मी तुम्हाला सांगितले असते. मी तुमच्यासाठी जागा तयार करावयास जातो आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन, यासाठी की जिथे मी आहे तेथे तुम्ही असावे. चौथी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त काय करत आहे? तो स्वर्गात तुमच्या आणि माझ्यासाठी जागा तयार करीत आहे. स्वर्गात तुमच्या आणि माझ्यासाठी एक वतन त्याने राखून ठेवलेलं आहे. शास्त्र सांगतो की आपल्याला एक वतन आहे. पृथ्वीवर जरी आपल्याला वतन मिळालं नाही, पृथ्वीवर जरी आपल्याला आपलं प्रतिफळ मिळालं नाही, आपला वाटा मिळाला नाही, जे आपलं आहे होतं ते प्राप्त झालं नाही, तरी देवाने सर्व काळासाठी स्वर्गात तुमच्या आणि माझ्यासाठी एक वतन राखून ठेवलेलं आहे. एक जागा आहे राहण्याचं, कायमचं राहण्याचं ठिकाण. आणि प्रभू येशू ख्रिस्त ही जागा तयार करीत आहे.
आणि एक दिवशी तो परत येणार आहे आणि तो आपल्याला त्याच्याबरोबर घेऊन जाईल. तो म्हणतो मी पुन्हा येईन आणि तुम्हाला घेऊन जाईल, कारण जिथे मी आहे तिथे तुम्ही असावे. ही आपली धन्य आशा आहे. हा खरा ख्रिस्ती विश्वास आहे. ही एक चांगली कल्पना नव्हे, तर हा विश्वास, ही खात्री की तो एक दिवशी परत येणार आहे. आणि ही खात्री तेव्हा होते ज्यावेळेस आपल्याला तारणाचा अनुभव येतो, ज्यावेळेस आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होतं, आपण त्या जीवनात जातो, त्या जीवनाचा अनुभव घेतो. आणि म्हणून रोमकरास पत्र 6 आणि 23 सांगितलेलं आहे की पापाचं वेतन हे मरण आहे. सर्व मनुष्याने, मानवजातीने पाप केलेलं आहे. सर्व मानवजाती पापी आहे. कोणी नीतिमान नाही. आपण नाशाकडे चाललेलो आहोत. परंतु देवाने आपल्याला वाचवण्यासाठी त्याच्या पुत्राला पाठवलेला आहे. पापाचं वेतन मरण आहे. पापाची शिक्षा मरण आहे. परंतु देवाचे कृपादान ख्रिस्त येशूमध्ये सर्व काळचे जीवन आहे किंवा सार्वकालिक जीवन आहे. म्हणजे बघा, सार्वकालिक जीवन, पापांची क्षमा, तारण ही देवाची मोफत देणगी आहे. आज लोक धर्म कर्म करून, सोनं चांदी देऊन ते मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत, कारण त्यांना माहीत नाही. त्यांना वाटतं की आपल्या शरीराला कष्ट दिला, आपण देवासाठी काहीतरी केलं तर तो आपल्यासाठी करेल. पण सुवार्ता, आनंदाची बातमी ही आहे की आपण त्याच्यासाठी काही करू शकत नाही. काही करण्याची गरज नाही. जे करायला पाहिजे ते तुमच्या आणि माझ्या ऐवजी प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर केलेलं आहे. पापाचं वेतन मरण आहे. ही मरणाची शिक्षा तुमच्या आणि माझ्या वतीने त्याने भोगली. तो पुन्हा उठला आणि आज स्वर्गात आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणारा तो सार्वकालिक जीवन देतो. म्हणून आज जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलेला असेल तर ही धन्य आशा तुम्हाला आहे. प्रभू येशू ख्रिस्त इतिहासातला आहे की सर्व अनंत काळातला? तो इतिहासातला पण आहे आणि अनंत काळातला पण आहे. तो अल्फा व ओमेगा, प्रारंभ व शेवट आहे. म्हणजे त्याला प्रारंभ नाही, शेवट नाही. तो जगात येण्यापूर्वी अस्तित्वात होता. प्रारंभी शब्द होता. शब्द देवाचा होता. शब्द देव होता. शब्द देही झाला. त्याने देह धारण केला आणि तो जगामध्ये आला. त्याने आम्हामध्ये वस्ती केली. प्रभू येशू ख्रिस्त अनंत काळातला आहे की इतिहासातला? तो अनंत काळातला आहे आणि म्हणून तो देव आहे. आणि अनंत काळाची कल्पना, स्वर्ग नरकाची कल्पना त्याने तुमच्या माझ्यामध्ये ठेवलेली आहे, यासाठी की आपल्याला त्याची ओढ लागावी, आपण त्याच्याशी जोडलं जावं. आणि म्हणून निर्णय तुमचा आहे. जीवन मरण देवाने आपल्यापुढं ठेवलेलं आहे. तो म्हणतो जीवनाची निवड कर. आणि प्रभू येशू ते जीवन आहे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.